शहरात गंभीर गुन्हा घडण्याआधीच अमरावती शहर गुन्हे शाखेने वेळीच कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला घातक शस्त्रासह ताब्यात घेतले आहे। या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याची माहिती पोलिसांनी दिली। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 02 ला गुप्त माहिती मिळाली होती। एक संशयित इसम हिंदू स्मशानभूमी गुणवंत बाबा मंदिर परिसरात गुन्हा करण्याच्या उद्देशाने घातक शस्त्र घेऊन फिरत आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचला आणि संशयिताला ताब्यात घेतले। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव महेश कृष्ण खोब्रागडे, वय वर्ष 22, राहणार लुंबिनी नगर अमरावती असे आहे। आरोपीच्या झडती दरम्यान एक लोखंडी चाकू जप्त करण्यात आला। जप्त करण्यात आलेल्या शस्त्राची अंदाजे किंमत 1000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी आरोपीविरुद्ध फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कलम 425 तसेच महाराष्ट्र पोलीस कलम कायदा 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त राकेश ओला, पोलीस आयुक्त श्याम घुगे, पोलीस उपायुक्त मुख्यालय व गुन्हे रमेश धुमाळ तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। गुन्हे शाखा युनिट 02 चे पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वात ही कारवाई यशस्वीपणे पार पडली। गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे शहरात संभाव्य गंभीर गुन्हा रोखण्यात यश आले असून पोलिसांच्या या धाडसी आणि तत्पर कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे।